आषाढी एकादशी निमित्त आंबेगाव बुद्रुक येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी अभिनव अभंगवारी मधून भक्तिरसाचा अनोखा सोहळा साजरा केला। या निमित्ताने संस्थेच्या वतीने पर्यावरण वारीचे आयोजन करण्यात आले होते। वारक्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला। यावेळी फुगडी, अभंगवाणी, भारुड यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले। विठ्ठल खुमाईच्या जयघोषाने तसेच विठुनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला। अभिनव अभंगवारीसाठी संगीत विभाग प्रमुख बिपिन इथापे, वैभवी लोणकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रियान जाधव व दर्शिता जंगम या विद्यार्थ्यांनी केले। पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली। या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष राजीव जगताप, सचिव सुनीता जगताप, सहसचिव निर्मोही जगताप, समन्वयक सविता शिंदे, प्राचार्या वर्षा शर्मा, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा शिंदे यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी मुद्रा वाणी अभिनव शाळेतून। आज आम्ही या वारीतून सर्वांना हा संदेश देत आहोत की आपण पर्यावरण जपलं पाहिजे, प्लास्टिक कमी केलं पाहिजे आणि झाडे लावले पाहिजे आणि आरोग्याचे संगोपन केले पाहिजे। धन्यवाद। नमस्कार, मी ज्ञानदा कुलकर्णी। या वारीतून आम्ही स्वच्छतेसोबत पर्यावरण जोपासण्याचा प्रयत्न करत आहोत। वारीमध्ये जो कचरा, प्लास्टिक, प्रदूषण होतो, तर आमच्या वारीत आम्ही निसर्गप्रिय वारी करत आहोत। आम्ही स्वच्छताची हे करत आहोत, काळजी घेत आहोत आमच्या वारीत। नमस्कार, मी वन्या। यावर्षी आम्ही अभिनव शाळेत स्वच्छतेची वारी ही साजरी करत आहोत। दरवेळेस वारी साजरी करताना कचरा, प्लास्टिक ह्याचं प्रदूषण फार होतो, म्हणून आमचा हा संदेश आहे की कधीही वारी साजरी करताना ते स्वच्छता आणि पर्यावरणाचा विचार करून ही साजरी करावी। सर्व विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा अभिनव परिवारातर्फे। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही वारी काढलेली, त्या वारीत पर्यावरण सुरक्षिततेचा संदेश आम्ही देतो आहे। त्याचबरोबर मुलांनी अभंग, भारुड आणि विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे। सर्व अभिनव परिवारातर्फे माझी पालकांना विनंती असेल की येऊन मुलांचा प्रोत्साहन वाढवूया। धन्यवाद।